नमस्कार मित्रांनो, चॅनल येऊन झाला होता एक दिवस आणि सर्व पसारा पडला होता तसाच, कारण घरात काय सामानच नव्हतं. मग संध्याकाळचं जरा मॉलला जाऊन करूयात थोडी शॉपिंग असं ठरवलं होतं. बघूयात म्हटलं मग कसं होतंय. आणि आमच्या बिल्डिंगच्या बाजूनेच मस्त एक नदी वाहत होती. नदीला बघत बघत आलो होतो नाश्ता करायला. नाश्त्याला वेगळंच काहीतरी गोल आयटम आणि दूध होतं प्यायला. नाश्ता करून परत कॅन्टीन मध्ये आलो होतं जेवायला आणि जेवताना वापरत होते चॉपस्टिक. बघत होतो जरा जमतंय का खायला. नवीन नवीन असल्यामुळे थोडं जमत नव्हतं, घेतलंय जमून कसं. आणि मग संध्याकाळचा अंधार पडल्यावर ठरल्याप्रमाणे चाललो होतो मॉलला. जाता जाता मॉलला दिसला होता छोटा जीसीबी, आठवल्या होत्या गावच्या गोष्टी. मग मित्राला सांगत गावच्या गोष्टी आलो होतो मॉलला आणि केली होती शॉपिंगला सुरुवात. मॉल चांगलाच मोठा होता. चायनातल्या लाईटिंग गाड्या बघून एकदम चक्कच झालं होतं. मॉल मध्ये एंट्री केल्यावर सर्व बारकांले पोरं आमच्याकडे असे बघे की जसे आम्ही बाहेरच्याच ग्रहावरून आलोय. आणि पूर्ण मॉल मध्ये फक्त दोनच गोष्टी ओळखीच्या वाटल्या, ते म्हणजे डॉमिनोजचा पिझ्झा आणि केक. मग इकडे तिकडे बघून झाल्यावर केली होती शॉपिंगला सुरुवात. आणि मॉल मध्ये सगळंच होतं. बुटं होती, खायचे पदार्थ होते, फळं होती, केळं होती आणि काही न खायचे पदार्थ बी होते. त्याला बघून तर मला भीतीच वाटले राव की लोक हे कसं काय खाऊ शकतात. आणि या न खाणाऱ्या पदार्थांमध्ये तुम्हीच बघा गडे बा काय काय होतं खायला. वेगळेच काय काय माशांचे प्रकार होते. आणि असं ऐकण्यात आलं होतं का बेडूक यांचा सगळ्यात फेवरेट आहे. झाल्यावर शॉपिंग मस्त साबुदाण्यासारखे लागणार